नमस्कार. काही गोष्टी ना अगदी जादूसारख्या वाटतात, पण त्यामागे असतं अस्सल विज्ञान. आज आपण अशाच एका अदृश्य पण जबरदस्त शक्तीबद्दल बोलणार आहोत. हो, बरोबर, चुंबक. चला तर मग या आकर्षक दुनियेत एक फेरफटका मारूया आणि पाहूया की ही शक्ती नक्की काम कशी करते. हे बघा जरा, एक भला मोठा क्रेन भंगाराचा ढिगारा किती सहज उचलतोय. पण थांबा, नीट बघा, त्याला कोणतीही दोरी नाही किंवा आकडाही नाही. मग हे सगळं लोखंड त्याला चिकटलंय तरी कसं? कोणती अदृश्य शक्ती आहे ही जी इतकं वजन उचलते? याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करणार आहोत एका अदृश्य शक्तीपासून. मग पाहणार आहोत त्या मेंढपाळाची गोष्ट ज्याने याचा शोध लावला. आकर्षणाचे काही नियम समजून घेऊ, दिशा कशी शोधायची ते पाहू, आणि हो, हे ओढणं आणि ढकलणं म्हणजे काय आहे तेही बघू. शेवटी या चुंबकांच्या दुनियेत एक नजर टाकूया. बरं, मग त्या क्रेनच्या रहस्यापासून चला थेट टाइम ट्रॅव्हल करूया खूप खूप मागे, प्राचीन ग्रीसमध्ये, जिथे या शक्तीचा शोध लागला, तोही अगदी अपघाताने. ही गोष्ट आहे मॅग्नेस नावाच्या एका मेंढपाळाची. असं म्हणतात की तो रोज त्याच्या मेंढ्यांना घेऊन डोंगरावर जायचा. एका दिवशी काय झालं, त्याची लोखंडी टोक असलेली काठी आणि त्याच्या चपलांना लावलेले खिळे एका विचित्र काळ्या खडकाला असे काही चिकटले की सुटेच नाप. त्याला ते ओढून काढायला खूप ताकद लावावी लागली. आणि बस, हाच तो क्षण होता जेव्हा माणसाला पहिल्यांदा नैसर्गिक चुंबकाचा शोध लागला. तर हा जो रहस्यमयी खडक होता ना, ज्याने मॅग्नेसला इतका हैराण केलं, त्यालाच आज आपण मॅग्नेटाईट किंवा लोडस्टोन म्हणतो. आता हे नाव कुठून आलं? काही जण म्हणतात की ते मॅग्नेशिया नावाच्या प्रदेशावरून आलं, तर काहींना वाटतं की ते त्या मेंढपाळाच्या म्हणजे मॅग्नेशिया नावावरूनच ठेवलं गेलं. काहीही असो, हाच तो आपला पहिला नैसर्गिक चुंबक होता. ओके, तर आपल्याला हे तर कळलं की चुंबक गोष्टी स्वतःकडे ओढतो. पण तो सगळ्याच गोष्टींना ओढतो का? की काही ठराविक गोष्टींनाच? चला, आता जरा हेच कोडं सोडवूया. जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला कितीतरी वस्तू आहेत, बरोबर? कागद आहे, प्लास्टिक आहे, लोखंड आहे. आता यातल्या कोणत्या गोष्टी चुंबकाला चिकटतील? काय वाटतं? चला, एका छोट्याशा प्रयोगातूनच बघूया. या तक्त्याकडे बघा. काय दिसतंय? लोखंडी खिळा आणि स्टीलची टाचणी. हो, त्या आकर्षित झाल्या. पण प्लास्टिकची पट्टी आणि कागदाचा कप, त्यांना काहीच फरक पडला नाही. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये. चुंबक सगळ्यांना नाही, तर फक्त काही खास पदार्थांनाच स्वतःकडे खेचतो. आणि इथेच आपल्याला दोन महत्त्वाचे शब्द मिळतात. जे पदार्थ चुंबकाकडे ओढले जातात, जसं की लोखंड किंवा स्टील, त्यांना आपण म्हणतो चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक पदार्थ. आणि जे बिचारे आकर्षित होत नाहीत, जसं की कागद किंवा प्लास्टिक, त्यांना म्हणायचं अचुंबकीय म्हणजेच नॉन मॅग्नेटिक. सोपं आहे नाही का? चला, आता आकर्षणाच्या एक पाऊल पुढे जाऊया. चुंबकाची ही जी खेचण्याची शक्ती आहे, ती त्याच्या सगळ्या भागांवर सारखीच असते का? म्हणजे मध्यावर जेवढी तेवढीच टोकांवर पण? काय वाटतं? हा एक क्लासिक प्रयोग आहे. बघा, जेव्हा पट्टी चुंबकावर लोखंडाचा कीस टाकला, तेव्हा काय झालं? सगळा कीस दोन्ही टोकांवर जाऊन चिकटला आहे. मधला भाग तर जवळजवळ रिकामाच आहे. यावरून हेच सिद्ध होतं की चुंबकाची सगळी ताकद त्याच्या दोन टोकांवरच जमा झालेली असते. चुंबकाच्या ह्याच दोन टोकांना, जिथे सगळी शक्ती एकवटलेली असते, त्यांना म्हणतात चुंबकीय ध्रुव किंवा मॅग्नेटिक पोल्स. आणि गंमत म्हणजे त्यांना खास नावं पण आहेत. एक आहे उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव. पण उत्तर आणि दक्षिणच का? पूर्व पश्चिम का नाही? याचं कारण खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. जर आपण एखादा चुंबक दोऱ्याला बांधून मोकळा टांगला ना, तर तो गोल फिरून अगदी नेहमी पृथ्वीच्या उत्तर दक्षिण दिशेलाच थांबतो. केवढा विलक्षण गुणधर्म आहे हा! आणि म्हणूनच जे टोक उत्तरेकडे जातं त्याला उत्तर ध्रुव आणि जे दक्षिणेकडे जातं त्याला दक्षिण ध्रुव असं नाव मिळालं. आणि चुंबकाच्या याच अद्भुत गुणधर्मामुळे एका क्रांतिकारी उपकरणाचा जन्म झाला. ते म्हणजे होकायंत्र किंवा कंपास. विचार करा, याच एका छोट्याशा उपकरणामुळे कित्येक शतक दर्यावर्दी आणि प्रवासी भर समुद्रात किंवा अनोळखी प्रदेशातही आपली दिशा शोधू शकले. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त चुंबकाच्या खेचण्याच्या म्हणजे आकर्षणाच्या शक्तीबद्दल बोललो. पण
चुंबक गोष्टींना दूर ढकलू पण शकतो का? चला आता चुंबकांच्या जगातला सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा नियम पाहूया. नियम एकदम सोप्पा आहे. विरोधक एकत्र येतात आणि सारखे एकमेकांना दूर ढकलतात. म्हणजे वेगळे ध्रुव जसे की उत्तर आणि दक्षिण एकमेकांकडे ओढले जातात. याला म्हणतात आकर्षण. पण सारखे ध्रुव म्हणजे उत्तर उत्तर किंवा दक्षिण दक्षिण एकमेकांना अजिबात आवडत नाहीत. ते एकमेकांना दूर ढकलतात. याला म्हणतात प्रतिकर्षण. हे बघा या खेळण्यातल्या गाड्या. किती मस्त दिसतंय. जेव्हा विरुद्ध ध्रुव समोरासमोर आले तेव्हा गाड्या कशा एकमेकांकडे धावल्या, चिकटल्या. पण जेव्हा सारखे ध्रुव समोरासमोर आले तेव्हा बघा, त्या एकमेकांना स्पर्शही करत नाहीयेत, तरीही एकमेकींना दूर ढकलत आहेत. हीच तर आहे चुंबकाची खरी गंमत, आकर्षण आणि प्रतिकर्षण. आतापर्यंत आपण नैसर्गिक चुंबकाबद्दल बोललो. पण एक मिनिट, आपल्या घरात फ्रिजला किंवा स्पीकरमध्ये जे चुंबक असतात ते काय असेच खडकातून मिळतात? नाही, ते मानवनिर्मित असतात. मग प्रश्न हा आहे की आपण स्वतः चुंबक बनवू शकतो का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच बनवू शकतो. आपण एका तयार चुंबकाचा वापर करून लोखंडाच्या तुकड्यासारख्या चुंबकीय वस्तूला तात्पुरतं चुंबक बनवू शकतो. या प्रक्रियेला एक खास नाव आहे, चुंबकीय प्रवर्तन. हे करून बघायलाही खूप सोपं आहे. काय करायचं? एक साधी लोखंडी पट्टी घ्यायची. आता एक पट्टीत चुंबक घेऊन त्याचा कोणताही एक ध्रुव म्हणजे उत्तर किंवा दक्षिण त्या पट्टीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत घासत न्यायचा. पण लक्षात ठेवा, फक्त एकाच दिशेने. चुंबक उचलून परत पहिल्या टोकावर आणायचं आणि पुन्हा घासायचं. असं साधारण 30-40 वेळा केलं की झालं, तुमच्या लोखंडी पट्टीमध्ये तात्पुरतं चुंबकत्व तयार होईल. चला तर मग आजच्या या प्रवासात आपण काय काय महत्वाचं शिकलो त्यावर एक नजर टाकूया. पहिली गोष्ट, मॅग्नेटाइट हा एक नैसर्गिक चुंबक आहे. दुसरी, चुंबक फक्त लोखंडासारख्या चुंबकीय पदार्थांनाच आकर्षित करतो. तिसरी, प्रत्येक चुंबकाला उत्तर आणि दक्षिण असे 2 ध्रुव असतातच. आणि सगळ्यात महत्वाचा नियम, वेगळे ध्रुव एकमेकांना खेचतात आणि सारखे ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आपल्या होकायंत्रापासून ते कम्प्युटरपर्यंत, फ्रीजच्या दारापासून ते मोठ्या क्रेनपर्यंत सगळीकडे चुंबक आहेत. फक्त एक क्षण विचार करा की जर ही अदृश्य शक्ती अचानक गायब झाली तर आपल्या या जगात आपल्याला सगळ्यात जास्त कशाची कमी जाणवेल? काय वाटतं? नक्की विचार करा यावर.